सकाळच्या घाई गडबडीत झटपट व चमचमीत बनणाऱ्या हा बटाट्याची भाजी जास्त वाटण न करता एकाच वाटणामध्ये तयार होणारी म्हणजेच खोबऱ्यापासून तयार होणारी ही झणझणीत व चमचमीत व तेवढीच टेस्टी अशी लागणारी ही बटाट्याची भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर घाई गडबडीत पटकन भाजी करायची असेल तर ही भाजी पटकन अशी तयार होते. तर नक्की करून पहा व रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कढईमध्ये मी 1-2 पळी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 मोठे कांदे छान असे बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा भाजत थोडासा आला की त्यामध्ये जिरे व 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान असं परतून घ्यायचं व त्यानंतरने 2 टोमॅटो आहेत तर तेही बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तेही चांगले स्मॅश होईपर्यंत कांदा व ते पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामध्ये इथे मी खोबरं वाटून घातलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे व मिक्स करून घ्यायचं व छान असं परतून द्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद, धने पावडर, कसुरी मेथी व घरी बनवलेला कांदा लसूण मसाला तर छान असं मिक्स करून घ्यायचं व परतून घ्यायचं. मसाला परतू नये यासाठी यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे. पुन्हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. कशा प्रकारे तेल सुटलेलं आहे. मिक्स करून यामध्ये बटाट्याच्या अशा पातळ उभ्या फोडी करून घेतलेल्या आहे. खूप जास्तही पातळ करायचे नाही व खूप जाडही ठेवायची नाही. मध्यम साईजमध्ये बटाट्याच्या फोडी टाकायच्या व मिक्स करून घ्यायचं. असाच बटाटा वाफेवरती शिजल्यावरती खाण्यासाठी खूप छान लागतो. थोडासा तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल तर यामध्ये गरम पाणी ओतायचं, गार पाणी ओतायचं नाही. गरम पाण्यामुळे आपली चव बदलत नाही व तरीही खूप छान अशी येते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. झाली का नाही झटपट बनणारी ही आपली रेसिपी. तर आता याला बटाटे शिजण्यासाठी ठेवायचे. वरून छान अशी कोथिंबीर टाकून 1 चमचा इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तोही मिक्स करून घ्यायचा व बटाट्याची भाजी शिजण्यासाठी ठेवायची. तयार झाली आपली झटपट बनणारी व तेवढीच टेस्टी अशी लागणारी ही बटाट्याची भाजी. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया छान अशी एका रेसिपी व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.